नमस्कार. माझे नाव वैजयंती धोत्रे. मी नवी मुंबई येथे राहते. मी विजय पवार सरांकडे सगळ्यात पहिल्यांदा रेकी ग्रँडमास्टर हा क्लास केला. त्यानंतर मी सरांकडे थर्डा या क्लासला जॉईन केले. सरांचा हा क्लास फक्त एका महिन्याचा होता. या एका महिन्यामध्ये सरांनी आमचं सकाळचं त्राटक आणि त्याचबरोबर रात्री 10:30 पासून ते 1:30 वाजेपर्यंत सरांनी आमच्याकडे मेडिटेशन करून घेतलं. थर्ड आयमध्ये सरांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला स्वतःला पूर्णपणे बदलण्याची संधी या क्लासमध्ये मिळते. तर ती कशी हे मला समजवण्यासाठी आम्हाला सरांनी पहिल्यांदा एक स्वतःसाठी नोटबुक करायला सांगितली. त्यामध्ये स्वतःच्या चांगल्या वाईट गोष्टी लिहायला सांगितल्या. त्याच्यातून स्वतःमध्ये बदल कसे घडता येतील हे सरांनी सांगितलं. हे सर्व करत असताना सर आमच्याकडून सकाळी त्राटकला स्वतः मी करायचो आणि संध्याकाळी सर मेडिटेशन जे घ्यायचे त्या मेडिटेशनमध्ये अगदी वेगवेगळ्या प्रकारे अनुभव यायला लागले. असे अनुभव की आम्ही काही दैवी एनर्जीशी जोडले गेलो. आपलं जे थर्ड आय आहे म्हणजे आपले जे 2 डोळे आहेत त्याच्यामध्ये आपल्या आज्ञा चक्रामध्ये जो तिसरा डोळा आहे तो कसा ओपन होतो, त्याची मूवमेंट कशी होते हे सुद्धा आम्हाला थर्ड आयमध्ये सरांनी शिकवलं. आणि सरांनी इतकी प्रॅक्टिस करून आमच्याकडून घेतली की त्यामध्ये आम्हाला वेगवेगळे अनुभवसुद्धा यायला लागले. मेडिटेशनमध्ये कधी मला तर असे अनुभव आले आहेत की मला कालभैरवाचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. एक अशी देवीचं दर्शन झालं आहे. त्यामध्ये मी देवीची आराधना करते, देवीची पूजा अर्चा करते, प्रत्यक्षात मी तिथं आहे वगैरे. ह्या सर्व गोष्टी मला मेडिटेशनमध्ये जाणवल्या. आणि त्याचबरोबर मी जेव्हा माझ्याकडे क्लायंट आले होते आणि त्यांचे काही पर्सनल प्रॉब्लेम होते ते मी त्यांच्याशी बोलता मी त्यांना थोडंसं थर्ड आयवर मी ऑब्झर्व केलं त्यांना की मला हे जाणवलं की ह्या व्यक्तीच्या लाईफमध्ये पुढे एक अशी घटना घडणार आहे की त्यामुळे तिचं लाईफ थोडंसं डिस्टर्ब होणार आहे. ही गोष्ट मी त्या व्यक्तीला क्लिअर केली की तुम्ही असा विचार करताय का, तुमच्या अशा गोष्टी चालू आहे का तुमच्या लाईफमध्ये. तेव्हा ती व्यक्ती बोलली की हो सध्या असं चालू आहे मॅडम. तुम्हाला कसं समजलं? तर मला हे सगळं शक्य कसं झालं तर थर्ड आयमुळे. आज विजय सरांनी आम्हाला एका महिन्यामध्ये थर्ड आयची एवढं प्रॅक्टिस करून घेतलं, एवढं मेडिटेशन करून घेतले आहेत की त्याच्यामधून आम्ही आपले स्वतःच्यामध्येही चेंजेस करतोय आणि इतरांच्या लाईफमध्ये सुद्धा आम्हाला चेंजेस करण्याची संधी मिळत आहे. त्याबद्दल मी सरांची नेहमीच ऋणी राहील की सरांनी स्वतःचा खूप मौल्यवान वेळ आम्हाला देऊन आणि त्या वेळेनुसार सरांनी आमच्याकडून खूप प्रॅक्टिस करून घेतली. त्याचबरोबर सरांनी आम्हाला या थर्ड आयचा उपयोग कुठे करायचा, कसा करायचा हे सुद्धा शिकवलं आहे. तर भविष्य काळामध्ये आपल्याला येणाऱ्या काही गोष्टीही थर्ड आयने आपल्याला पाहता येतील आणि त्याच्यातून आपल्याला स्वतःच्या लाईफमध्ये चेंजेससुद्धा करता येतील. हे सर्व शक्य झालं ते थर्ड आयच्या क्लासमुळे. आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे विजय सरांनी जे पद्धतीने आम्हाला शिकवलं आणि जेवढे सरांनी एफर्ट्स दिले आमच्यासाठी त्याबद्दल सर खरंच थँक्यू आणि खूप खूप धन्यवाद.